नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी सांगणार आहे मुंबईत ठाकरेंचा महापौर कसा बनणार. तर मित्रांनो सांगतो, आजच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती जाहीर होणार आहे. दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद आहे. पण त्याआधी तुम्हाला मी सांगतो की मुंबईत मराठा माणूस कसा महापौर बनवणार. तर मित्रांनो ऐका, आता मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं का काम आहे, का आजपर्यंत 25 वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता कायम टिकून आहे. यासाठी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो, आज तुम्हाला सांगणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची का कामाला आहे. 25-25 वर्ष हे आशिया खंडातील सर्वात महापालिकेत सत्ता येणं म्हणजे हे काही चेष्टेचं काम नाही. पण त्यासाठी त्यांचं मुख्य आणि एक काम म्हणजे शाखा. बाळासाहेब ठाकरेंनी ही शाखांचं जे पर्व सुरू केलं ते आज तागायत कायम आहे. तर मित्रांनो, शाखेत काय काम होतात, तर शाखेत काय काम होतात तर मित्रांनो ऐका, कुठलीही काही अडचण असू दे, ज्या म्हणजे वार्डात आहेत त्या वार्डातील समजा 1 नंबर वार्ड आहे, त्या वार्डातील सर्व म्हणजे सर्व नागरिकांसाठी म्हणजे मतदान केलेले व बिगर मतदान केलेले आहे त्यांच्यासाठी शाखा 24 तास खुली असते. कोणती अडचण असू द्या, एखादं दवाखान्यात बिल कमी करायचं असू द्या, ॲम्ब्युलन्सची सुविधा जर काय अचानक आली तर ॲम्ब्युलन्स असतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या. त्यानंतर कुठला म्हणजे म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्टदार गुत्तेदार त्रास देते, कोणता बिल्डर त्रास देते, तर संपूर्ण समस्या ह्या शाखेत जाऊन म्हणजे एक प्रकारचं छोटेसे खाजगी पोलीस ठाण्यासारखंच म्हणजे असते ती शाखा म्हणजे. तर शाखेत म्हणजे दवाखान्याचं बिल कमी करायचं, म्हणजे कोणाच त्रास दिला किंवा कुठले काही अडचण असू द्या, दवाखान्यात इमर्जन्सी पैशाची अडचण असू द्या, कुठले काही अडचण असू द्या, त्या शाखेत सोडवले जातात. हाच म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हाच मजबूत पाया आहे. हाच मजबूत पाया जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवसेनेचाच महापौर बनणार, यात काही शंका नाही. पण त्याला आता काउंटर करण्यासाठी भाजप व शिंदेसेना ही जोरदार फाईट देईल, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण माझं म्हणणं काय येतं आहे की महापौर बनण्यासाठी जवळजवळ आता म्हणजे 227 नगरसेवक होणार आहे, त्यातले 114ला महापौर पद मिळणार आहे. तर मित्रांनो, आता राजकीय गणित मांडताना तुम्हाला सांगतो की कसं असतं गणित. तर गणित तुम्हाला सांगतो की सध्या 44 ते 45% हे मुंबईत मराठा माणूस आहे. ते आता राज ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे यांची युती झाल्यामुळे, या दोघांच्या युतीमुळे 45% जे मतदार आहे त्यातील 35% तर 100% मराठी माणूस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला व राज ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करणार आहे. याच्या आधी काय व्हायचं, मराठी माणसामध्ये 10% 15% राजसाहेबांना मतदान केल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 50 100 200 मतापर्यंत उमेदवार पडायचे. पण ते आता पडणार नाहीत. त्यामुळे 45% हे मराठी मतदार आहेत व 24% हे मुस्लिम मतदान आहेत. मुस्लिम मतदान ही कोरोना काळापासून ज्या प्रमाणे उद्धवसाहेब ठाकरे यांनी मुंबई सांभाळी मुख्यमंत्री असताना, त्याचा म्हणजे धारावी पॅटर्नचं तर WHO सुद्धा कौतुक केलं की इतकी छोट्या जागेत सर्वात जास्त लोकसंख्या असणारे आशिया खंडातली झोपडपट्टी 1 नंबरला आहे. त्या झोपडपट्टीत कोरोना कव्हर केल्यामुळे त्यांना WHO म्हणजे त्यांचं पाठ थोपटली होती. तर त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांना हे उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर खुश आहे. त्यांनी कोरोना काळात मुंबई वाचवली व ह्या 24% समाजातील जर 15% जरी मुस्लिम मतदारांनी उद्धवसाहेब ठाकरे व राजसाहेब ठाकरे यांना मतदान केले तर 35 मराठी माणूस मतदान करणारा व 15% मुस्लिम मतदार हे 50% होत आहे. त्यामुळे माझा अंदाज 130 ते 135 जागा 100% हे ठाकरे बंधूला मिळतील, त्याबद्दल काही दुमत नाही. त्यामुळे महापौर हा मराठी माणसाचा मराठीच महापौर बनेल असं वाटते. पण त्या तोडीतोच भाजप व शिंदेसेना यांनीही चांगली कंबर कसली आहे. त्यामुळे मित्रांनो, ह्यांनाही भाजप व शिंदेसेनेलाही कमजोर समजून भाकरे बंधूला जमणार नाही. पण हे कागदावरचं सध्या तरी 35+15 हे गणित आहे. ह्यात जर हुकामुक झाली तर या ठिकाणी भाजपचाही महापौर बनू शकतो. पण सध्या तरी 45% भाजप शिंदेसेना व 55% ठाकरे बंधू यांना आहे. त्यामुळे या दोघात जो कोणी बिग फाईट देईल
उमेदवार म्हणजे आतापासून उमेदवाराची निवड, राजकीय सभेचे नियोजन, प्रचारात मुद्दे त्याच्यावर संपूर्ण निकालाचं म्हणजे अवलंबून असते. त्यामुळे मित्रांनो 100% आता दोघात बिग फाईट होणार तर होणारच आहे. पण जास्तच टक्के सध्या ठाकरे बंधूकडे 55% कल आहे. त्यामुळे महापौर ठाकरे बंधूचा होईल. पण जर भाजप शिंदे सेनेनं फाईट दिली तर भाजप सेनेचाही होऊ शकतो. पण सध्या प्लसमध्ये ठाकरे बंधू आहेत. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील अशाच मुंबईचे अपडेट घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.